काल रात्री ओरोसमध्ये बस स्टँड रस्त्यावर झाडाखाली हे दृश्य दिसले। कोणाला वाटते ही निव्वळ गर्दी आहे, कोणाला वाटते ही नुसती पोलीस भरती आहे, पण नीट बघितलं तर समजेल हे महाराष्ट्राच्या मातीतील बेरोजगारीचं विदारक वास्तव आहे। कुठून आलात तुम्ही? बुलढाण्यावरून आलाय? एवढ्या लांबून किती दिवस झाले येऊन? काल. आता किती दिवस आहे तुमचं? झालं, मग उद्या जाणार? कुणी परजिल्ह्यातून आलंय, कुणी साता समुद्रापारचे स्वप्न उराशी बाळगून आलंय। खिशात हॉटेलचे पैसे नाहीत आणि नशिबात राहायची सोय नाही, म्हणून मग डोक्याखाली सिमेंटचा रस्ता आणि अंगावर उघडं आभाळ घेऊन झोपले। दमून एवढे शांत झोपलेले की जागा कोणती आहे ह्याच्याशी आणि जंगली जनावरांची कशाचीच भीती नाही। डोळ्यात स्वप्न फक्त नोकरी मिळवायची आणि कुटुंबांचे नशीब बदलायचे। मित्रांनो, ही परिस्थिती पाहून एकच प्रश्न पडतो, ज्यांच्या खांद्यावर उद्या राज्याची सुरक्षा असेल त्यांना आज सुरक्षित झोपायला जागा नसावी? प्रशासनाने लक्ष द्यावं की न द्यावं हा भाग वेगळा, पण ह्या मुलांच्या जिद्दीला माझा सलाम आहे। फक्त पोलीस भरती नाही, हा त्यांच्या जगण्याचा लढा आहे।